आज आपण कुकरमध्येच असा झटकीपट डाळ तडका बनवणार आहोत। तर इथे आपण मुगाची डाळ घेतली 2 चमचे आणि अर्धी वाटी एवढी तुरीची डाळ घेतली आणि मुगाची डाळ नसेल घ्यायची नाही घेतली तरी सुद्धा चालेल। स्वच्छ धुवून डाळ कुकरमध्ये घालून घेतली। 2 वाटी एवढं पाणी घालून घेतलं। एक कांदा चिरलेला घालून घेतला, एक टोमॅटो घातला, टोमॅटोच्या अशा मोठ्या फोडी करून घेतल्या, 6-7 लसूण पाकळ्या घातल्यात, अर्धा चमचा हळद घालून घ्यायची, चिमूटभर हिंग घालून घ्यायचंय, चवीपुरतं मीठ घालून घ्यायचंय आणि आता यामध्ये आपण घालून घेणार आहोत गरम मसाला। तर अर्धा चमचा एवढा गरम मसाला घालून घेतलाय। हे डाळीसोबतच कांदा, टोमॅटो, लसूण शिजल्यामुळे सुद्धा छान डाळ टेस्ट लागते आणि आपण ह्याच्यामध्ये मसाले सुद्धा घालून घेतलेत। तर बघा मस्त डाळ शिजलेली आहे। आता हे घोटून घ्यायची। तर आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आपल्याला। हे मस्त डाळ शिजलेली आहे आणि डाळ शिजल्यानंतर कुकरचं झाकण उघडताच वास सुद्धा मस्त येतोय। मसाले घातलेले आहेत आपण याच्यामध्ये। तर आता याला आपण तडका देऊन घ्यायचा आहे। रवीने घोटून घेतलंय थोडंसं। फोडणीच्या पळीमध्ये तूप घातलंय चमचाभर। आता यामध्ये घालायचे मोहरी। तूप चांगलं गरम झालंय, मोहरी घातली। आता याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचे। जिरं मोहरी तडतडल्यानंतर आता 6-7 पाकळ्या परत लसणाच्या ठेचून घातल्या। जाडसर लसूण असा ठेचून घातल्या, खाताना सुद्धा मस्त लागतो। आता लसूण चांगला लालसर झाला की यामध्ये आता आपण घालून घेणार आहोत सुक्या मिरच्या। तर 2 सुक्या मिरच्या तोडून घातलेल्या आहेत। आता फोडणीमध्ये परत आपण पाऊण चमचा एवढी हळद घातली आणि 1 चमचा लाल तिखट घातले। बेडगी मिरची पावडर असेल ते सुद्धा घाला, मस्त कलर येतो। तर मी इथे साधीच मिरची पावडर वापरलेली आहे। आता ही आपण डाळीमध्ये तडका घालून घेतला। मस्त याला तडका चुरचुरीत फोडणी बसलेली आहे आणि आता याला चांगली उकळी येऊ द्यायची। हलवून घेतले आपण सगळीकडून, मस्त वास येतोय आणि बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालून घेतली। कुकरमध्ये पटकन डाळ तडका असा तयार होतो। व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। मस्त डाळ तडका तयार झाला। एक चांगली उकळी येऊ द्यायची याला। आता हा डाळ तडका तुम्ही चपातीसोबत, भातासोबत खाऊ शकता। व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद।